नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. नेहा आणि यशच्या लग्नाचा थाट आहे. या लग्न सोहळ्याची सगळ्यांना उत्सुकता होती. अर्थात या लग्न सोहळ्याच्या विविध कार्यक्रमांमध्ये काही गोलमाल नाही झाला तर खरंच ते बघावं लागणार आहे काय होणार आहे. आणि श्रेयस तळपदे आहे अभिनेता आपल्यासोबत, जो यशची भूमिका जी आहे आत्तापर्यंत ज्याने लक्षवेधी केलेली आहे. आणि बघा ना किती सुंदर दिसतोय तो. छान वाटते मला असं या रूपात बघून श्रेयस, कारण विविध रूपात पाहिलेलं आहे. इवन या मालिकेतही विविध ट्विस्ट आम्ही बघतोय, विविध सीन्समध्ये पाहतोय. तुला काय वाटतं सध्याच्या घडीला कितवं लग्न आहे म्हणजे ऑन स्क्रीन? 12वं 14वं वगैरे असेल मला वाटतं. पण खरं सांगायचं तर मी जेव्हा दीप्तीशी लग्न झालं तेव्हा मी तिला बोललो होतो की हे आपलं दुसरं लग्न आहे माझं. कारण आय रिमेंबर आभाळ मायामध्ये मला पहिल्यांदा माझं लग्न दाखवलं होतं. ॲक्च्युली अमानतमध्ये होतं पण ते छोटंसंच होतं. आभाळ मायामध्ये अगदी रीतसर सविस्तर सगळं, म्हणजे मंदार देवस्थळींनी काही सोडलं नव्हतं. सो मी आजही म्हणतो की समीरा गुजर माझी पहिली बायको आहे. पण छान वाटतंय म्हणजे इतके दिवस आम्ही या मालिकेत विविध गोष्टी पाहत होतो आणि अखेर नेहा आणि यश एकत्र येणार आहेत. आता हे लग्न सोहळं होत आहे तर प्रेक्षकांच्या या दरम्यान काय प्रतिक्रिया मिळत होते तुला की कधी लग्न करताय तुम्ही? कारण त्यांच्यासाठी यश आणि नेहा हे घराघरात पोहोचलेले आहेत, त्यांच्यासाठी ही जोडी आता फेवरेट झाली आहे. ॲब्सोल्युटली. नाही, मला आठवतं की जेव्हा म्हणजे आमचे इनिशियल काही सीन्स होते आणि असं दिसत होतं की यश आता नेहाच्या प्रेमात पडू लागला आहे, पण आता तो कधी प्रपोज करणार किंवा कधी तिला कन्फेस करेल अबाउट हिज लव्ह. तेव्हा आय रिमेंबर मी माझी आई, बायको आणि मुलगी आम्ही जेवायला गेलो होतो बाहेर रेस्टॉरंटमध्ये. आणि तिथे अजून एक फॅमिली आली होती आणि त्या ज्या आजी होत्या त्यांनी मला बोलवलं की अरे यश जरा इथे. तर मी गेलो आणि मला म्हणाल्या अरे सांगून टाक बाबा आता तिला, किती आम्हाला अजून किती वाट पाहावी लागणार आहे. सो मी खूप हसलो होतो. मी म्हटलं नाही नाही आजी बस लवकरच झालंच. सो येस, खूप जण आतुरतेने वाट बघत होते या क्षणाची की कधी फायनली नेहा आणि यशचं लग्न होतं आहे. आम्ही त्याची वाट बघत होतो. सो आज जेव्हा ते फायनली होतं आहे, अशा पद्धतीने होतं आहे, अशा स्केलवर होतं आहे आणि तुम्ही सगळे इकडे आहात, सो खरंच खूप बरं वाटतं आहे. आम्हाला या लग्नात सहभागी करून घेतलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. पण हा जो थाट आहे म्हणजे आजचं जे कॉम्बिनेशन आहे, रंगसंगती असेल आणि हा जो पूर्ण कॉस्ट्यूम हे जरा वेगळं आहे. म्हणजे तुझ्या लग्नात असं होतं की काय? म्हणजे नाही नाही, माझ्या लग्नात असं खरंच काही नव्हतं. अर्थात आम्ही मजा खूप केली होती पण म्हणजे असा फेटे किंवा अशा पद्धतीचं काही पेहराव नव्हता. विच आय एम ग्लॅड की ऑल क्रेडिट गोज टू आमचे गावडे दादा आणि साक्षी. अँड आय एम शुअर इवन प्रार्थना हॅज सम पार्ट टू बी क्रेडिटेड फॉर. कारण हे कलर कॉम्बिनेशन्स मला इनिशियली जेव्हा सांगितलं की पिंक, तेव्हा मी थोडासा साशंक होतो. पण आय एम ग्लॅड आय अग्रीड बिकॉज त्यांनी खरंच खूप छान केलं आहे. पण मला एक गोष्ट नमूद करावी लागेल, कारण जी वरात आम्ही पाहिली म्हणजे आम्ही अनेक मालिकांच्या सेटवर लग्नाचं शूटिंग करायला जातो, पण इकडे मनापासून ही वरात एन्जॉय केली गेली आहे. म्हणजे सगळे असे एकदम मनसोक्त नाचत होते. आय थिंक म्हणजे नाटकामध्ये आम्हाला सांगितलं जातं की टीमवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो इथे मी पहिल्या दिवसापासून काम करताना एक टीम जी एकत्र आली आहे ती खरंच सगळे मनापासून काम करत आहेत. आणि आय थिंक ऑल क्रेडिट अगेन गोज टू आवर कॅप्टन अजय मयेकर आणि सुनील भोसले. कारण सगळ्यांना एकत्र आणून ठेवणं, प्रत्येकाचे जे काय ते थोडेफार हेवे दावे सांभाळून तरी त्यांना एकत्र ठेवणं इज अ बिग थिंग. आणि म्हणूनच मला वाटतं एव्हरीबडी हॅज दॅट म्युच्युअल रिस्पेक्ट अँड ॲडमिरेशन फॉर इच अदर. सो असं काही झाल्यावर सगळेजण खुश असतात आणि मलाही ते बघायला खूप आवडलं. कारण सगळे मनापासून करत होते. आणि आम्ही वी टेन टू डू अ टीम मीटिंग दर काही दिवसांनी. जसं काल पण आम्ही निघालो तेव्हा अजयने एक टीम मीटिंग केली सगळ्यांबरोबर आणि सगळ्यांना हेच सांगितलं की आपलं कार्य आहे, आपलं घरचं कार्य आहे, तो आपण तसं समजून करूया. आणि आय एम ग्लॅड की सगळे तसं समजून करतायत. मालिकेचं तुमच्या यश आहे आणि ते कायम मिळत राहू दे ते प्रेम तुम्हाला. अर्थात उत्सुकता आहे प्रेक्षकांना नेहा आणि यशच्या लग्नाची, आणि हा लग्न सोहळा ते घरी बसून टेलिव्हिजनवर पाहू शकणार. तो त्या प्रेक्षकांना काय लुटली नाही आणि त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. सो आणि त्यांचा ऑफकोर्स प्रतिसाद आत्तापर्यंत हॅज बीन फिनॉमिनल. कारण नेहमी अशी मनामध्ये धाकधूक असते की एस्पेशली नाव सोशल मीडियामध्ये की काय लिहितील, की अरे बस झालं काय चाललं आहे वगैरे. पण तसं अजूनपर्यंत तरी काही झालं नाही आहे. नो ट्रोलिंग. सो थँक्यू सो मच. पण यापुढेसुद्धा आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की तुम्हाला तसंच गुंतवून ठेवू, तुम्हाला तसंच एंटरटेन करत राहू. सो बघत राहा मंडे टू सॅटर्डे माझी तुझी रेशीमगाठ ऑन झी मराठी.